बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट मिळाल्यानं जवळपास सर्वच पक्षांमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळून आली आहे। नागपूरमध्ये गडकरींच्या घराबाहेर अनेकांना रडू कोसळलं, तर इकडे मुंबईमध्ये ठाकरेंच्या घराबाहेर सुद्धा डावलले गेलेल्या इच्छुकांनी घोषणा दिल्या। पाहुयात नेमकं काय घडलंय। पाय तुटला कार्यकर्ते काय करेल, पाय फ्रॅक्चर असताना देखील आम्ही काम केलं साहेब। हो नाही बघा आरती रडल्या, आरती रडा हे दुःख आहे। आम्हाला जर नाही नाकारलं तर 1 लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत, सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीचा 30 तारखेला 7 वाजता मी जाळून घेणार। कोई कार्यकर्ता काम नहीं करेगा, कोई बूथ अध्यक्ष कोई काम नहीं करेगा। आम्ही सर्व ग्राउंड लेवल वरती काम करतो। 1.5 वर्ष आधीले लोकांना तुम्ही तिकीट देतात। कार्यकर्ताओं के लिए कुछ तो करो, पूरी कांग्रेस पार्टी ला लो इधर। निष्ठावंत राहूनही तिकीट डावलल्यानं सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात नाराजी उफाळून आली आहे। नागपुरात भाजपचं तिकीट न मिळालेले थेट मंत्री गडकरींच्या घराबाहेर धडकले। अनेक दशकं मेहनत करूनही काँग्रेसमधून आलेल्या लोकांना काही जागांवर तिकीट दिल्यामुळे काहींना अश्रूही अनावर झाले। बाहेरच्या लोकांना तिकीट कसे देते साहेब? मग कार्यकर्त्यांचं काय होईल? पाय तुटला कार्यकर्ते काय करेल, पाय फ्रॅक्चर असताना देखील आम्ही काम केलं साहेब। सर दोन्ही महिला चेंज करा तुम्ही प्लीज। हो नाही बघा आरती रडल्या, आरती रडू का, आरती रडू का असं का भावना अनावर झाल्या? भावना आहे की तुम्ही म्हणतात की सर्वेच्या बेसिस वरती तुम्ही तिकीट वाटले, पण सर्वे मध्ये लोक ज्यांचं नाव नाहीये त्यांना तुम्ही तिकीट दिली आहे। आणि आम्ही सर्व ग्राउंड लेवल वरती काम करतो। 1.5 वर्ष आधीले लोकांना तुम्ही तिकीट देतात, ज्यांना सुद्धा यादी सुद्धा वाचता येत नाही, कामं करतात, पक्षासाठी धावतात। 1000 सदस्य म्हणतात, 1000 सदस्य केलो। पदवीधरचे फॉर्म म्हटलं तर फॉर्म भरतो। सतरंजी उचलण्यापासून तर खुर्ची उचलल्यापर्यंत आम्ही कामं करतो। माझ्या मुलगाला मी आईकडे ठेवते, दिवसभर आपण पक्षाचं काम करून आणि पक्ष विचार करताना काय विचार नाही करत। कार्यकर्ताओं के लिए कुछ तो करो, पूरी कांग्रेस पार्टी ला लो इधर, पूरी की पूरी कांग्रेस पार्टी ला लो यहाँ पे। काय को एक करके टिकट दे रहे, पूरे के पूरे ला लो एक साथ। और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को भगा दो। 30-30, 40-40 साल से काम कर रहे हैं पार्टी का। कुठे सीताबर्डी वार्डातून मागून आलो आम्ही, गेल्या 30 वर्षापासून कार्यकर्ते तिथून तिकीट मागून आले। दरवेळेला काँग्रेसवाल्यांना तिकीट, म्हणजे आम्हाला न्याय कधी मिळेल? पक्षाकडून करतात इंटरव्ह्यू द्या, हे द्या ते द्या। मग जेव्हा काँग्रेसवाल्यांना तिकीट द्यायचं तर मग आम्हाला इंटरव्ह्यूला कशाला बोलावता? डायरेक्टच तिकीट देऊन देत जा। पक्षाची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेप्रमाणे सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही वैयक्तिक बोलणं करून सांभाळतो। विजयाची क्षमता असेल त्यांनाच उमेदवारी मिळेल। हो हेच निकष असतो, हाच निकष असतो। नाराजी दूर होणार, काम करणार नाही। 100% नाराजी दूर होईल आणि त्यामुळे 100% ते काम करतील याचा विश्वास आम्हाला। नाराजी दूर होईल, हा निश्चित। नाराजी आजपर्यंत दूर करत आलो आहे, पुन्हा दूर करू, कधी ना कधी असं होतेच आहे। एक वेळेस माझे मिस्टर गेले तरी पण मी 16व्या दिवशी पक्षाचा कॅम्प लावलाय आणि ग्राउंड लेवलला खरंच मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलंय आणि पक्षाने हा मला शेवट निर्णय दिला। खरंच आहे ते, पक्षानं तसंच केले, आत्मदहन करण्यासारखंच केले। एक स्त्री पक्षासाठी एवढं काम करते, पक्ष बघते, तरीही पक्ष काही निर्णय घेत नाही त्याच्यावरती। कालपर्यंत नाव होतं, दुपारपर्यंत माझं नाव कट केलं जातंय, ते मला कुणी माहीत नाही कुणी केलं। 2 उभाट्याचे राहतील आणि 2 राष्ट्रवादीचे राहतील म्हणून सर। मग अनुसूचित जातीमध्ये अवधी माझा 100% तुतारीकडनं माझा नंबर राहील म्हणून सर मला तिकीट मिळेल असं। मग आता मला बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या गेलेल्या नाही होत्या आणि काही चोरून ठेवल्या गेलेल्या होत्या। मग मी इथं खाली फॉर्म चेक करण्यासाठी आली का बा कोणत्या ह्याच्यामधून टाकायचं असं। तर इथं आल्यानंतर मला समजलं का कुलभूषणचे 10 नंबर वार्डामधून कुलभूषणचे 4ही उमेदवार आलेले। नाशकात तर मनसेतून भाजपात आलेल्या दिनकर पाटलांनी स्वतःसह इतर 4घांची तिकीटं स्वतःच घोषित केली आहेत। निष्ठावंत अजूनही वेटिंगवर आहेत। आपल्याला काल भाजपच्या बैठकीत आनंदाच्या भरात अश्रू आल्याचं दिनकर पाटलांनी म्हटलंय।
परवाची जी जनसभा झाली ज्याचा तुम्ही उल्लेख करताय त्या ठिकाणी ते सगळं बघून वातावरण बघून तुम्ही पण भावूक झालेलं आम्ही बघितलं. काय नेमका विचार आला होता मनात, का बरं भावूक झालं? खूप आनंद झाला होता भारतीय जनता पार्टीत आल्यावर आणि लोक खूप खुश होते म्हणून आनंदी झालतो, म्हणून अश्रू आले होते. विजयाचा पूर्ण विश्वास 1,00,000%. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून एबी फॉर्म्स न मिळालेल्या अनेकांनी मातोश्री बाहेर घोषणाबाजी केली. मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक 142 मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुकांच्या भावनाही अनावर झाल्या. तर वरळी कोळीवाड्यातून ठाकरे गटानं पुन्हा हेमांगी वरळीकरांना तिकीट दिलंय. त्यामुळे नाराज झालेले शाखा प्रमुख सूर्यकांत कोळींनी राजीनामा दिलाय. कल्याण डोंबिवलीत तिकीट न मिळाल्यामुळे एका माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेत्यांनी राजीनामा दिलाय. 18 तारीख अगोदरच मी ती टाकली होती, परंतु मी काल तो दिला राजीनामा. कारण कसं आहे की जी आता युती झाली त्यालाही माझा विरोध होता. कारण एखादा जो कार्यकर्ता असतो तो 15-20 वर्ष काम करतो आणि ऐन टायमाला युती झाल्यानंतर त्याला घरी बसायची पाळी येते, तर ते बरोबर नाहीये. तर कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा उपशहर प्रमुख मनोज गणपत चौधरी यांनीही राजीनामा सुपूर्द केलाय. पण युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल मला तिलमात्र शंका नाही. म्हणून मी आज माझ्या उपशहर प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब यांना पाठवला आहे. ठाण्यात प्रचारावेळीच माजी नगरसेवक दिलीप बारटक्केंना लोकांनी रोखलंय. 5 वर्षात काय विकास केला अशी फलकं लावून लोकांनी नाराजी वर्तवली आहे. उल्हासनगरात स्थानिकांना उमेदवारी द्या या मागणीसाठी 200हून अधिक शिंदे सेनेचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांनी आयात उमेदवारांचा विरोध केला. मुंबईमध्ये ठाकरेंच्या घराबाहेर उमेदवारीसाठी अंजली सूर्यवंशी आणि चेतन सूर्यवंशी या दोन्ही बहीण भावांनी आंदोलन केलं. तर धारावी प्रभाग क्रमांक 186 मधून हे कुटुंब इच्छुक आहे. आई वडील सुद्धा याआधी नगरसेवक राहिल्यानं त्यांनी आई वडिलांचेही फोटो आंदोलनात झळकावले. पण आता आमची इच्छा अशी आहे की त्यांनी आम्हाला द्यावे, कारण की 186 मध्ये माझ्या वडिलांचं काम खूप चांगलं आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि त्यांचा विश्वास आहे लोकांचा आमच्यावर की आम्ही निवडून येतो आणि तेही आम्हाला निवडून देतील. उद्धव साहेब हे मवाळ स्वभावाचे आहेत, आम्हाला चांगलं माहिती आहे. आम्ही याच्या पहिल्या 4 वेळा भेटलो त्यांना. आम्हाला 4ही वेळा त्यांनी मान सन्मानाने आम्हाला आतमध्ये घेतलं. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, आम्हाला माहिती आहे. तिकिटासाठी पक्षप्रवेश करणारे विकासाचं कारण देऊन पक्ष सोडतायत. पक्षात घेणारेही विकासाचा दाखला देत आहेत. मात्र महापालिकेत जवळपास सर्वच पक्षांनी एकमेकांशी युती आघाडी केली आहे. त्यामुळे विरोधात आहे कोण हा प्रश्नही पडू शकतो. म्हणजे कुठे भाजप आणि शिंदेंची शिवसेना सोबत आहे, तर कुठे दादा स्वतंत्र लढतायत. कुठे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे, तर विरोधात ठाकरे आणि काँग्रेस यांची युती आहे. काही ठिकाणी दोन्ही ठाकरेंसोबत शरद पवारांची युती आहे. विरोधात दादा गट आणि भाजप आहे. कुठे भाजप स्वतंत्र आहे आणि विरोधात शिंदे आहेत. आणि तिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. काही जागी ठाकरे आणि काँग्रेसची युती आहे. भाजप आणि अजित पवार स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे मतदाराला जाण्याआधी आपल्या पालिकेत नेमकं कोण कुणासोबत आहे, कोण कुणाच्या विरोधात आहे हे नीट समजून घ्यावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.